माननीय अजितदादांच्या हस्ते आज दुपारी 2 वाजता निघालेले आहे. कारंजा लाडला पोहोचले आहे आणि तिथून अमरावती विभागाच्या पूर्ण 5 जिल्ह्याच्या अस्थी या ठिकाणी अमरावतीला येणार आहे आणि इथून 5 जिल्ह्यामध्ये त्या अस्थी कलश आपण सगळीकडे सगळ्या जिल्हाध्यक्षांना बोलवलं आहे आणि त्या अस्थी कलश घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते आपापल्या जिल्ह्यामध्ये घेऊन जाणार आहे आणि आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी आपण अस्थी कलश 2 वाजताची वेळ दिली आहे. 2 सव्वा 2पर्यंत पोहोचतील आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण तिथं दर्शनासाठी ठेवणार आहे आणि उद्या सकाळी तुकडोजी महाराजांचं मोजरी या ठिकाणी आपण त्याचं विसर्जन करणार आहे सकाळच्या वेळेस. ताई वडेट्टीवारांनी असं म्हटलं दाल में कुछ तो काला है. दादांचा जो अपघात झाला हा अपघात नसून घात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मिटकरी यांचंही तसंच काहीच म्हणणं आहे. घटना होऊन गेलेली आहे, घटनेची चौकशी चालू आहे. PM साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी लावलेली आहे आणि त्या ठिकाणी चौकशीच्या माध्यमातून जे काही निघेल ते निघेल, परंतु आमचा माणूस निघून गेला त्याबद्दल तर काही गेल्यानंतर आता चौकशी जे निघेल ते निघेल. तुम्हाला काय वाटतं व्यक्तिशः तुम्हाला काय वाटतं घातपात आहे कसं तुम्हाला काय वाटतं? माणूस गेल्यानंतर त्याच्या चौकशीत काही अर्थ नाही. माणूस असता तर सगळ्या काही गोष्टी बोलता आल्या असता. आज आमचे सन्माननीय दादाच नाही राहिले आणि आता गेलेल्या घटनेसाठी आता काय असेल ते तर देवच जाणे. आता त्याबद्दल तुम्ही काही बोलू शकत नाही. काही दोन्ही राष्ट्रवादी विलगीकरणाच्या ज्या आहेत त्या चर्चा आता सध्या सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं बोललं जातं. काय वाटते कधीपर्यंत ही प्रोसेस होऊ शकते? या संदर्भात सन्माननीय दादा आणि या ठिकाणी असणाऱ्या सन्माननीय पवारसाहेब यांच्यात काय चर्चा होती ते त्यांनाच माहीत आहे. आम्ही सामान्य कार्यकर्ते आहे, आम्हाला काही या गोष्टीची काही जाणीव नाही आहे आणि याच्यामुळे याबद्दल तुम्ही काही बोलू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न. अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या काळात आपण पाहिलं की स्वतंत्र म्हणून लढण्याची भूमिका घेतली, मात्र आता सत्ता स्थापनेसाठी तुम्ही देखील एकत्र आलेले आहे. काय रणनीती अमरावती महापालिकेत? अमरावती महानगरपालिकेचा विषय असा आहे की सन्माननीय दादा असताना आणि सन्माननीय मुख्यमंत्री हे ठिकाणी बाहेरगावी असताना, बाहेर देशामध्ये असताना सन्माननीय दादांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झालं होतं आणि त्यानंतर दादांचा फोन सन्माननीय खोडके साहेबांना, आमदार खोडके साहेबांना आला आणि त्यांनी सांगितलं खोडके आता थांबून जा, या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेबांचा मला फोन आलेला आहे. त्यांनी सांगितलं मी बाहेरून आल्यानंतर आपण चर्चा करू. त्या दिवसापासून आम्ही थांबलो. त्यानंतर ही घटना झाली 28 तारखेला. तर या ठिकाणी 25 तारखेला पण दादांचा फोन आला होता की काय चालू आहे, काय करणार आहे, कसं आहे, त्याची सगळी लिस्ट वगैरे कशी निवडून आली ती पण दादांनी मागवली होती. त्यानंतर 27 तारखेला सकाळी 10 वाजता परत दादांचा फोन आला की माझं मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं चालू आहे, त्या संदर्भात काय होतं मी तुम्हाला सांगतो. परत त्या ठिकाणी 27 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी परत दादांचा फोन आला, माझं बोलणं चालू आहे आणि 27 तारखेला CM साहेबाचं आणि दादांचं बोलणं झालं होतं आणि त्यानंतर रात्री 10 वाजता सन्माननीय पालकमंत्री महोदय 10-10:30ची गोष्ट आहे, दादा बंगल्यावर भेटले, त्यांचीसुद्धा चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सकाळी असं वाटलं की दादा सांगतील, परंतु ही इतकी मोठी घटना घडली की त्याच्यामुळे ते काही त्यांच्या दादांशी काही बोलणं झालं नाही. परंतु या ठिकाणी आज या ठिकाणी संजय कुटे साहेब घरी आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचा पण बोलणं करून दिलं, सन्माननीय पालकमंत्री महोदयाचं सुद्धा बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी महापौरचा फॉर्म भरत आहे, तुम्ही सोबत राहा, आपण 2-3 दिवसांनी आपण या संदर्भात चर्चा करू. दादांशी आमचं बोलणं झालं होतं, त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आपण सोबत राहू, फक्त आजचा फॉर्म आपण भरा, 2-3 दिवसात चर्चा करून आपण निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री महोदयांनी आणि पालकमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी महापौरचा जो फॉर्म भरत आहे त्याच्यासाठी आहे. भाजपचा महापौर होणार आहे, युवा स्वाभिमानचा उपमहापौर होणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला काय नेमकं या ठिकाणी? मी सांगितलं ना, मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला, देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला, पालकमंत्री बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि संजय कुटे साहेबांनी सांगितच्या समोरच त्यांनी येऊन घरी येऊन चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं महापौरचं या ठिकाणी निवडणुकीचा फॉर्म भरू द्या, त्यानंतर 2-3 दिवसात आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आपण खोडके साहेब आणि हे बसणार आहे. तटकरे साहेबांसोबत सुद्धा बोलणं झालेलं आहे, आमचे नेते तटकरे साहेब आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं, प्रफुल्लभाई पटेलसोबत सुद्धा बोलणं झालं आहे आणि 2-3 दिवसात सगळे निर्णय होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.